हे मला माझ्या फ्रेंडने दिलंय. नमस्कार मंडळी, तर तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. ऑर्डर लावली. सो गाईज, आज छोकलीचा बर्थडे. तर सगळ्यांनी पटापट कमेंट मध्ये हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे करा प्लीज. मला कोणी पण हॅपी बर्थडे म्हटलं का मला खूप छान वाटतं. प्लीज मला हॅपी वो अलग ही लेवल का बंदा था. बघायचे अवनी बसलेली. सॉरी, अन्वी नाव आहे तिचं, पण ते आम्ही नावामध्ये हर टाइम अन्वी गाईज. आणि गाईज माझा फिट बघा प्लीज. मी शाळेत गेली होती गाईज, आणि मला इतके मस्त मस्त मला माझ्या फ्रेंड्सनी गिफ्ट दिले. मी तुम्हाला दाखवते. असं बोलू शकते. हे बघा, आता याला म्हणजे माझ्याकडे शब्द नाही येत. मी तर आता मम्मी ते गावात गेले होते कपडे आणायसाठी, आणि मग रिक्षात वगैरे बसले आणि मग कपडे आणायला गेली, आणि मग तिला जो ड्रेस आवडला तो घेऊन आले. सो गाईज, आता आम्ही ड्रेस घेऊन मी ड्रेस घेऊन आली आहे, आणि ही दीदी घरी होती. आता आम्ही ड्रेस घेऊन आलो. मग तुम्हाला नंतर दाखवू बर्थडेच्या टाइमच. बाय. आता आमच्या घरी येतील, म्हणजे आले पाहुणे येतील. बघूया बरं येता का नाही नेमकी, कारण पाऊस पडत होता थोडा. मग आता बघूया. बाय बाय. प्लीज गाईज, मला हॅपी बर्थडे करा. माझ्या अवतारावर नका जाऊ प्लीज. नाही यार, माझा अवतार खूप घाण झाला. आता मी परत तोंड वगैरे धुणार आहे, मस्त आंघोळ करणार, आंघोळ करून घेऊन जाऊ. आणि ना प्लीज मला हॅपी बर्थडे सांगा यार. मला हॅपी बर्थडे सांगतं का कोणी? मी खूप खुश आहे. की जागा आहे क्या? नाही, चढणे की जागा आहे क्या? असं कर. हॅलो गाईज, असं कर. अरे गाई. सो गाईज, तुम्ही माझा बर्थडे बघू शकता. किती भारी कॅडबरी वगैरे डेकोरेशन, आणि ही यादनिका बघा यार. आणि आमच्या बहिणी वगैरे सगळ्या आल्या होत्या. पप्पा ते पोज बीज देत होते. सगळे मस्तपैकी बसलेले होते. आणि मग आता काय दीदी काय दाखवत होती सगळ्यांना. लावा पप्पा. गाईज, सगळे आता जेवण करायला बसले होते. हाय बी करायला लावत होतं. काय तर लाजतच होत्या त्या. खूप लाजत होत्या यार, लाजऱ्या. ही दीदी तर आम्हाला लाजच नाही. सगळ्यांचा हाय बाय चालू होतं. आणि सो भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. मला पण पटपट हॅपी बर्थडे कमेंट करून द्या गाईज.